मराठीसाठी तरी नवीन होती, ही बोल्ड होती, थोडीशी हंटरवाली टाईप होती, वर्चस्व गाजवणारी, कॉलेजमध्ये जाणार आणि अल्लड निडर सगळे पैलू होते त्याच्या स्वभावात. जीवन जगायला आवडतं, एन्जॉय करायला आवडतं, श्रीमंत बापाची लाडवलेली मुलगी होती जे आपल्याला जनरली बघायला आवडतं तसं सगळं. आणि त्याच्यात मी शोभून दिसले असं प्रत्येक जणांचं मला लेटर झाले, अभिप्राय. पैंजण नावाचा एक चित्रपट केला, तो म्हणजे तमाशा प्रधान चित्रपट, म्हणजे आतापर्यंत माझ्या सगळ्या आधुनिक इमेजला छेद देणारा. वर्षा उसगावकर म्हणजे ग्लॅमरस सगळ्यांना वाटतं. तसं झाशीची राणी ती म्हणजे ती कळस गाठला एकदमच अप्रतिम असं ते. झाशीची राणी हे एक ऐतिहासिक पात्र आणि जी झाशीची राणी मनावर ठसली आहे सगळ्यांच्या मनावर आणि भारत देशाची ती एक आदर्श स्त्री, तर तिचा रोल मला करायला मिळाला हे मी माझं भाग्य समजते. सुंदर आवाज मला माहिती आहे, पण गाता गळा आहे. म्हणजे मी फक्त बाथरूम सिंगर नाही आहे, मी फार सुरात गाऊ शकते. आणि एकेकाळी मला गायिका घेऊन माझ्याच ह्याच्यामुळे रियाज केला नसल्यामुळे, कारण गाणं इतकं सोपं नाही, त्याला आपण रियाज पाहिजे. रियाज बरेच दिवस झाला नाही, कारण मी गोव्यात असताना मी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे. तर आज गाण बऱ्यापैकी तयार झाली आहे. गाणं ऐकायला त्याचं अप्रिसिएशन करण्यात इतपत मला चांगलं गाणं समजतं, कारण बऱ्याच मैत्रिणी मी आई मला घेऊन गेली. पण आज असं वाटतं की थोडंफार सुगम संगीत मी जर गाऊ शकते सुरात चांगलं, तर चांगला थोडासा ठराव यायला पाहिजे आवाजामध्ये. त्याच्यासाठी थोडाफार रियाज करते, जसा वेळ मिळतो तसा. माझ्या आनंदासाठी गाते थोडंफार. आज फार मोठी जरी गायिका मी होऊ शकले नाही तरी सुद्धा एक स्टेज प्रोग्राम्सना मी बऱ्यापैकी स्टेज प्रोग्राम्स करते गाण्याचे. थोड्याफार प्रमाणात गाणं सुद्धा माझा व्यवसाय झालेला आहे. फिल्ममध्ये काम करण्याचा मला आनंद आहे, कारण मी जास्तीत जास्त दीर्घकाळ सिनेमात काम केले, त्यामुळे मोठ्या पडद्यावर काम करताना जास्त समाधान मिळते. ई सकाळसाठी प्रिया पाटील, पुणे.